क्लिअर करू का? बघा, आपण मराठी टायपिंग करत आहोत. सगळ्यात आधी आपण काय ओपन केलेलं आहे? कम्प्युटर स्टार्ट केलेला आहे आणि वर्ड ओपन केलेला आहे. वर्ड ओपन केल्यानंतर फॉन्ट कोणता घेऊ आपण? कृतिदेव. ठीक आहे, कृतिदेव घेतल्यानंतर बोल्ड करा आणि त्याला फॉन्ट साईज थोडी वाढवून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचे वर्ड्स जे आहे, जे अल्फाबेट तुम्ही टाईप करत आहे ते क्लिअर दिसले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला टायपिंग करायची आहे. आता हा कीबोर्ड आहे आपल्याकडे. कीबोर्डमध्ये पहिले आपण मधली लाईन घेणार आहोत. ठीक आहे, मधली लाईन शिकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट लाईन शिकायची आहे आणि नंतर लास्ट लाईन. ठीक आहे, सो कीबोर्ड आपण वरती ठेवून घेऊ, दिसलं पाहिजे तुम्हाला व्यवस्थित म्हणून. आणि सर्वात प्रथम आपण मधली लाईन घेऊ. ठीक आहे, तर मधली लाईनवर करंगडीवर 2 अक्षर घ्यायचे आहे. आपल्याला 2 बटन घ्यायचे आहे. ठीक आहे, अनुस्वार, मात्रा, क, ऱ्हस्व विलांटी, ह, दीर्घ विलांटी, स्पेस. ठीक आहे, या बोटावर घ्यायचं आता आपल्याला. आपल्या कीबोर्डमध्ये इकडेच फुल स्टॉप वरती आहे. ठीक आहे, नाही तर मग इकडे कीबोर्डमध्ये कंटिन्यू असतो. फुल स्टॉप, अर्धा श करंगडीवर, य, स, र, काना, र, स्पेस. ठीक आहे, ही झाली पहिली लाईन. लक्षात आली सगळ्यांच्या पहिली लाईन? परत एकदा रिपीट सांगताय. अनुस्वार, मात्रा, क, ऱ्हस्व विलांटी, ह, दीर्घ विलांटी, स्पेस या अंगठ्याने घ्यायचे. नंतर इकडे फुल स्टॉप, अर्धा श, य, स, र, काना, र, स्पेस. ठीक आहे, काना, र, स्पेस किंवा हा डबल काना घेतला नाही तरी चालेल. ठीक आहे, काना ऑलरेडी घेतलेला आहे तुम्ही म्हणून त्याच्यामध्ये. आता तुम्ही बघा तुम्हाला रिपीट मध्ये कसं करता येते. ठीक आहे, आता ही झाली पहिली मधली लाईन. त्याच्यानंतर पहिली लाईन घेऊ आपण. तशीच सेम प्रोसेस करायची आहे. ऱ्हस्व उकार, दीर्घ उकार करंगडीवर आला. ठीक आहे, नंतर म, त, ज, ल, ज, स्पेस. ठीक आहे, या बोटावर घ्यायचं आहे आपल्याला. कॉमा, अर्धा ख, च, व, प, न, प, स्पेस. ठीक आहे, परत एकदा रिपीट करताय. ऱ्हस्व उकार, दीर्घ उकार, म, त, ज, ल, ज. ठीक आहे, आणि इकडे घ्यायचं आहे कॉमा, अर्धा ख, च, व, प, न, प. ठीक आहे, हे झाली फर्स्ट लाईन. आता घ्यायची आपल्याला लास्ट लाईन. पहिले शिकायची मिडल लाईन, नंतर फर्स्ट आणि नंतर लास्ट थर्ड लाईन. ठीक आहे, थर्ड लाईनवर सगळे बोट सेपरेट घ्यायचे, जसं रफार, ग, ब, अ, इ, अ. सगळे सेपरेट घेतले आपण. तसंच इकडे ध, न, ए, उ, द, उ. ठीक आहे, परत एकदा रिपीट करताय. रफार, ग, ब, अ, इ, अ. आणि इकडे ध, न, ए, उ, द, उ. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे वर्डिंग पाठ करून घ्यायचे आहे आणि हे कीबोर्ड पाठ करायचं आहे आणि रोज प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, डेली आल्यानंतर पहिले हे कीबोर्डची प्रॅक्टिस करायची आहे सगळ्यांना समजलं? घेन त्यांच्याकडे, मुलांना दाखव. सगळ्यांना समजलं आहे का? सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आणि मला टायमिंग मध्ये टायपिंग करून दाखवायची. ओके, सगळं